राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत जवळपास 70 नगरसेवक हे बिनविरोध निवडून आल्याच्या पार्श्वभूमीवर आता मोठा कायदेशीर पेच निर्माण झालेला आहे। राज्य निवडणूक आयोगानं या बिनविरोध निवडींना स्थगिती दिली, पण त्यानंतर या निर्णयाला आवाहन देत हायकोर्टात पुण्यातून रिट पिटिशन दाखल करण्यात आलेली आहे। या पिटिशन मध्ये नेमकं काय आहे याचा मुद्देसूद आढावा घेतला आहे या व्हिडिओमधून। राज्यात सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेत तब्बल 70 नगरसेवक हे बिनविरोध निवडून आल्याचा दावा करण्यात आला। मात्र या प्रक्रियेवर आक्षेप घेत राज्य निवडणूक आयोगानं बिनविरोध नियोक्त्यांना तात्पुरती स्थगिती दिली आणि त्यांच्या चौकशीचे आदेश सुद्धा दिलेत। आता याच निर्णयाच्या विरोधात मनसे नेते अविनाश जाधव आणि पुण्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते समीर गांधी यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयामध्ये रिट पिटिशन ही दाखल केलेली आहे। या याचिकेत 3 महत्त्वाच्या मागण्या करण्यात आलेल्या आहेत। पहिली मागणी, बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांची चौकशी ही केवळ राज्य निवडणूक आयोगाकडून न होता उच्च न्यायालयाच्या थेट देखरेखीखाली झाली पाहिजे आणि पूर्णपणे निपक्षपातीपणे झाली पाहिजे। दुसरी मागणी, चौकशीनंतर जे उमेदवार बिनविरोध ठरतील त्यांची नोंद निवडून आलेले नगरसेवक अशी करण्यास या याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतलेला आहे। निवडून येणं म्हणजे किमान मतदान झालेलं असतं, मात्र बिनविरोध निवडणूक ही प्रक्रियेच्या मूळ व्याख्येशी सुसंगत नाही। त्यामुळे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मध्ये दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे, असं सुद्धा या याचिकेमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। आता तिसरी मागणी, निवडणूक आयोगानं जरी स्थगिती दिली असली तरी राज्यातील अनेक प्रभागांमध्ये उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला। पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या प्रचार मंचावरून बिनविरोध आलेल्या नगरसेवकांचं कौतुकही केलं। त्यामुळे फक्त निवडणूक आयोग नव्हे तर आता थेट उच्च न्यायालयाकडूनच या बिनविरोध निवडींवर स्थगिती द्यावी अशी मागणी सुद्धा याचिकेत करण्यात आलेली आहे। याचिकेसंबंधीची संपूर्ण माहिती कायदेतज्ञ जे आहेत असीम सरोदे यांनी दिलेली आहे। या प्रकरणावर उच्च न्यायालय आता काय भूमिका घेतं याकडे राज्यातल्या राजकीय पक्षांसोबतच निवडणूक प्रक्रियेवर जे लक्ष ठेवून असतात त्यांचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे। हा निर्णय केवळ 70 नगरसेवकांपुरताच मर्यादित नाहीये, तर भविष्यातील बिनविरोध निवडणुकांच्या प्रक्रियेवर सुद्धा हा मोठा परिणामकारक ठरू शकतो। या संपूर्ण याचिकेविषयी आणि बिनविरोध निवडणुकीविषयी तुमचेही काही मतं असतील तर नक्की कमेंट करून कळवा।